मी ज्यांचा भाऊ म्हणून उल्लेख करतो, माझे ज्येष्ठ बंधू म्हणून उल्लेख करतो ते माझे परम
लाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पखवाजवादक ऋषिकेश मेस्त्री, त्याचप्रमाणे आमचे परममित्र शैलेश राणेबुवा, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन सम्राट उदयजी पारकर बुवा हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद देतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचे आशीर्वाद देतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत रासाबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. येथे जमलेल्या या ठिकाणी या विभागाचे महापौर सन्माननीय दत्ता दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्फत आज कार्यक्रम आम्हाला मिळाले ते सन्माननीय योगेश दळवी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय महेश तावडेबुवा आमचे गुरुबंधू युट्यूब चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. सुरेश काराणेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय ऋषिकेश मेस्त्री, सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक हो. विश्वाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं, या महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 विद्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेदुबाई सुदेव भूतेश्वरांनी सुदेव कुळाचरणाच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरभाऊ मुंडगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृदेवतेच्या चरणाशी लीन होऊन जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आमने सामने रंगीत संगीत डबलवारी बसाच्या जंगी सामन्याला आमच्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरा होतोय. त्या बाबासाहेबांच्या पवित्र आणि पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. या माझ्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत बुवा, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांचा मी प्रत्येक बारीमध्ये उल्लेख करतो, ते माझे परममित्र आणि अतिशय सुंदर अशा वातावरणात आणि सुमधुर आवाजात या ठिकाणी आपल्या भजनाची उत्तम अशा प्रकारची सुरुवात केलेली आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद.
शरण आलो म्या तव चरणी शरण आलो म्या शरण आलो म्या तव चरणी शरण आलो म्या भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा वाहे धावूनी आलो तुम्हा भेटाया धावूनी आलो तुम्हा भेटाया धावूनी आलो तुम्हा भेटाया धावूनी आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन सादर करण्यासाठी या ठिकाणी आपण आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. मनापासून धन्यवाद देतो. बुवाना या ठिकाणी मला वाटतं 7-8 वेळा या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि प्रथमच मला या ठिकाणी या रंगमंचावरती कार्यक्रम करण्याची सुसंधी तुम्हा सर्वांच्या भजन रसिकांच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे. निश्चितच या भजनाचं या संधीचं सोनं करण्याचा मी या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करीन. बुवांबद्दल सांगायचं झालं तर अध्यात्म आणि भजन कसं रंगवावं याची उत्तम कला आणि याची जाण असणारे भजन सम्राट बुवा आज माझ्या जोडीला आहेत. कारण नावामध्ये त्यांच्या विजय आहे. कारण अनेक भजनी बुवांवरती त्यांनी आपापल्या परीने बतावणी करून आणि भजनाचे सादरीकरण करून त्यांनी विजय मिळवलेला आहे. खरोखर त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या त्या माऊलीसाठी करा. बुवांनी सांगितलेलं आहे की आज आम्ही दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस जरी असलो तरी आज कसं आहे एकमेकाचा उन्हाधुना काढण्याची पद्धत आज बुवा या भजन क्षेत्रामध्ये झालेली आहे नाही काय. कारण सतयुग केला, त्रेतायुग केला, द्वापारयुग केला, चालू आहे हे कलियुग. कारण या कलीने कसा प्रवेश केलेला आहे तर नग्न अवस्थेत या कलीने प्रवेश केलेला आहे आणि एका हातामध्ये
त्या कलीने आपल्या स्वतःच्या एका हातामध्ये स्वतःची जीभ पकडलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये स्वतःचं लिंग पकडलेलं आहे। या दोघांमध्ये, या दोघांवरती ज्याने काबू मिळवला तो या कलियुगाचा भवसागर करून पार करून पहिलं तीर गाठलं म्हणजे समजा। कारण बुवा कसं आहे, सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं, चालू आहे ते कलियुग। आणि या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचा साधा आणि सोपा मार्ग तो म्हणजे हे परमेश्वराचं नामस्मरण राहिलेलं आहे बुवा। कारण बरोबर आहे, कारण कसं आहे, पहिल्यांदा बुवा त्या सतयुगामध्ये बाणासूर नावाचा राक्षस मातलेला होता, नाही का? 4 अक्षराचा बाणासूर नावाचा राक्षस मातलेला होता। सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, त्रेतायुगामध्ये परत एका राक्षसाने प्रवेश केला, 1 अक्षर कमी करून एका राक्षसाने प्रवेश केला, तो म्हणजे रावण, नाही का बुवा? त्याच्यानंतर सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग आलं, श्रीकृष्णाचं द्वापारयुग। यामध्ये सुद्धा एका राक्षसाने 1 अक्षर कमी करून राक्षसी अवतार धारण केला, तो म्हणजे कंस। आणि या कलियुगामध्ये आता 1 अक्षराचा राक्षस मातलेला आहे, तो म्हणजे मीपणा। माणसाच्या अंगामध्ये जर मीपणा असेल तर बुवा आयुष्य संपायला वेळ लागत नाही। म्हणून मीपणा ज्याला जडला, अरे माझ्यासारखा श्रेष्ठ बुवा कोण नाही, माझ्यासारखा आवाज काढणारा बुवा कोण नाही, माझ्यासारखा अध्यात्म सांगणारा या जगामध्ये, या भजन क्षेत्रामध्ये कोण नाही, असं जो म्हटला त्याचा सामान गुंतीत लागला, बरोबर की नाही? म्हणून आपण या जागेवरती, या नारदाच्या खुर्चीवरती आपण जो बसलेलो होतो, या भजन रसिकांच्या मान सन्मानामुळे बसलेलो होतो। आज मी काय ना, मी पण कोणाच्या अंगात जो जडलो तो राहुलो जाग्यावर, मी कुठे एक लागलो मी। आज या भजन क्षेत्रामध्ये, आज या रंगमंचावरती अनेक मातबदार बुवा आमच्या साथीला बसलेले आहेत बुवा, आज ज्या आमच्या बाजूला बसलेले आहेत। गोपीलाड बुवा म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, कोकणापासून या मुंबईपर्यंत ज्यांचं नाव भजनी बुवा आदराने घेतात ते गोपीलाड बुवा। त्याचप्रमाणे आमचे उद्योन्मुख भजनी सम्राट बुवा सन्माननीय उदयजी पारकर, भजन कसं करावं, भजन कसं करावं हे आज शिकता शिकता अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर ज्यांच्या डबल बाऱ्या होतात ते सन्माननीय उदयजी पारकर बुवा। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माझ्या उजव्या बाजूला बसलेले सन्माननीय सुदेशजी कुलतरकर बुवा। आज या भजन क्षेत्रामध्ये अशा महान व्यक्ती आपल्या बाजूला बसतात म्हटल्याच्या नंतर आपण काहीतरी या भजनाच्या माध्यमातून काहीतरी भजन रसिकांना देतो, म्हणून या आमच्या बाजूला बसण्याचा, त्यांच्या बाजूला बसण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय सुयश स्वप्नील गोसावी बुवा, आज या भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते आज साथ संगत करण्यासाठी आमच्या गुंडू सावंत बुवांच्या भजनामध्ये कोरस मंडळीची साथ करतायत। सर्व या भजन कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा, मनापासून सर्वांचे आभार मानतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि बुवानी अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांच्यासाठी गाणं म्हटलेलं आहे, त्यांच्यासाठी मी सुद्धा एक ओळ म्हणण्याचा प्रयत्न करतो। सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, जन्मसी आलं जीवनाळ, जन्मसी आलं जीवनाळ, जन्मसी आलं जीवनाळ। नामस्मरण करतो। प्रभू रामचंद्र व 14 वर्ष वनवास भोगून प्रभू
प्रभू रामचंद्र परत अयोध्येमध्ये आले नाही काय. आणि आज 550 वर्षापूर्वीचं स्वप्न आज प्रत्येक मराठी माणसाचं पूर्ण झालं. प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाले. त्यांच्यासाठी एक गीत सादर करतोय. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. बुवा बाकी काय बरं आहे ना, तब्येत पाणी वगैरे काय बरी आहे ना. माझ्यासाठी गाणं छान म्हटलात तुम्ही, काहीतरी अतिशय सुंदर गाणं बुवा. तुम्ही देखता हो तो लगता है ऐसे. म्हणजे जुनी ओळख हा असा वाटता जोईल बुवा प्रत्येकात तसाच वाटता. कारण जो दिसता साधो मग जेव्हा उरार बसताना तेव्हा वाटता की ह्याका तसा गाणं म्हटलं नसतं तर लय बरा झाला असता. दिसताना साधो दिसता तो. काय काय तर मला असेच म्हणतात बघ कसं बसलो होतो बघा गपचूप कसं बसलो. पण उरार जेव्हा बसताना तेव्हा वाटतं की ह्याच्यात खांदा नाही घेतला असतं तर बरा झाला असता. म्हणजे मी आपला माझा सांगते, पण तुमच्या मनात तर माझ्यासाठी निश्चित चांगला स्थान आहे. मनापासून धन्यवाद बुवा तुमचे सुद्धा देतो. आणि या ठिकाणी भजन रूपी भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. पम पगरी सा सम म म पग पगरी गरी सा धागा धागा अखंड विनुया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. धागा धागा अखंड विनुया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. वा त्या दिवशी मी हेच नोटिशन हा राग जेव्हा आळवला तेव्हा एक आमचो देवगडचोच एक पंडित बुवा तुमका माहिती असा तो तुमचो कट्टर समर्थक आहे. त्याचा जोडीये घेऊन नाचतात. त्यांनी ह्या रागाची थट्टा केलेली आहे. म्हणजे काय साधो म्हणजे काय करतं
तुमका तसा जर वाटला तर सांगा, मी ह्याच्याशी बदलू सुद्धा शकतोय. हा, पण ह्या रागाची जी ठेवण आहे बुवा ती अशी आहे, लक्षात घ्या. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. हरी.
आणि ह्या सर्व युट्यूबर्सना प्रशांत जेठे, ऋषिकेश मिस्त्री, योगेश सुर्वे, चंद्रकांत जासम आपल्याला सर्वांना विनंती आहे 18 आणि 19 जानेवारी रोजी आपला जो कार्यक्रम आहे